नमस्कार, मी सीमा. माझ्या सर्व लाडक्या ताईंना माझा नमस्कार. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 7 आणि माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर आज स्वयंपाकात काय बनवायचं हा विचार करत होते. तर लक्षात आलं की बाबा रोज आपण भाजी, चपाती, भाकरी हेच खातो. आज जरा वेगळं काहीतरी बनवूया, जेणेकरून मुलांनाही आवडेल आणि आपल्यालाही जरा स्वयंपाकातून बरं वाटेल. त्यामुळे मग मी ठरवलं आज चकुल्या करायच्या. तर मी त्यासाठी बघा साहित्य घेतलेलं आहे. कांदे घेतलेले आहे 2, एक टोमॅटो घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे. हे सर्व बारीक चिरून घेतलेलं आहे. मी तुम्हाला काहीतरी सांगत होते, ते माझा वॉईस एवढा येत नव्हता, त्यामुळे मी म्हणत होते की आपल्यालाही टेन्शन नाही आहे स्वयंपाकाचं. आपण जे बनवतो ते मुलांना आवडतं. नवीन काहीतरी केलं ना मुलंही ते आवडीने खातात. त्यामुळे मग आज आपण काहीतरी वेगळं बनवायचं, काहीतरी वेगळा मेनू ठेवायचा, म्हणून मी आज चकुल्या बनवल्या, जेणेकरून ते सगळ्यांनाच आवडतात घरामध्ये आमच्या. आणि बघा तुम्ही पण एकदा ह्या अशा ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडतील, कारण याची टेस्ट खूप वेगळी येते, मस्त लागतं. त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून बनवायचं. बघा मी तेल ओतून सगळं त्याच्यामध्ये फोडणी टाकलेलं आहे. टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, हळद आणि थोडासा सांबार मसाला पण टाकलेला आहे मी, म्हणजे चव एकदम मस्त येते अशी. तूर डाळ टाकणार आहे, तर मी ती तूर डाळ स्वच्छ धुवून घेतली, कारण धूळ बसलेली असते त्याच्यावरती, त्यामुळं स्वच्छ धुवून घेतली ना की बरं असतं. त्याच्यामध्ये मी थोडंसं काळं तिखट पण टाकलं आहे, जेणेकरून टेस्ट जरा चांगली येईल जरा. आणि आमच्या घरात कसं तिखट खायची सवय आहे, सपक जास्त खात नाही आहेत. ते थोडंसं लसूण खोबरं मी बारीक केलं होतं, कोथिंबीर ते पण थोडंसं टाकलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. हे शिजता तोपर्यंत मी कणिक म्हणजे पीठ मळून घेत आहे. तर बघा आत्ताच हे दळून आणलेलं आहे, मी ते ओतत आहे डब्यामध्ये. तुम्ही बघू शकता, आत्ताच माझ्या मुलाने आणून दिलेलं आहे पीठ. तर मी आता पीठ मळण्यासाठी घेत आहे. काहीतरी वेगळं केलं ना बरं वाटतं. रोज तेच बनवायचं. परत मिस्टरांना विचारायचं आज काय बनवायचं जेवणामध्ये. मिस्टरांनी सांगायचं तुला जे आवडेल ते बनव. आणि आपण जे आवडीने बनवतो ना ते सहसा खात नाहीत. तुला दुसरं नव्हतं का असं ते ऑप्शन देतात. मग त्यापेक्षा म्हणलं आज जरा काहीतरी चांगलंच बनवूया आपण, म्हणून मी बनवलं. बघा मी पीठ मळत आहे. एकदम मस्त असं पीठ माझं मळलेलं आहे, तुम्ही बघा. आणि दळूनही खूप छान दिलेलं आहे, मऊसूत एकदम. त्यामुळे पीठही एकदम असं गोळा होते, चिटकत नाही आहे, असं एकदम छान आहे. तर बघा मी पीठ मळताना पूर्ण ताट असं क्लीन केलेलं आहे, ते परत कुठेही काही ठेवलेलं नाही आहे. माझं पीठ मळून झालेलं आहे. आता मी इकडं भाजीलाही उकळी फुटलेली आहे. माझं पीठ मळेपर्यंत भाजीला उकळी फुटलेली आहे. आत्ता लगेच मी पीठ मळल्यानंतर मला ना असं लगेच एखादी गोष्ट आपण किचनवरती बनवली ना, मला लगेच ते क्लीन करायची सवय ही पहिल्यापासून आहे. मी असं कधीच ठेवत नाही. मी भाजी चिरली, कांदे चिरले का लगेच मी माझं किचन ओटा लगेच मी साफ करून घेते, जेणेकरून परत आपल्याला त्याचं लई कष्ट द्यावं लागणार नाही. आणि परत एकदम करायचं म्हणलं ना खूप कंटाळा येतो. त्यामुळे मी पीठ मळल्यानंतरही सगळं क्लीन केलेलं आहे. किचन ओटा एकदम क्लीन आहे माझा. तर मी आता लाटत आहे चपाती, तुम्ही बघू शकता. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे, ती शिजत आहे. तिकडे डाळ वगैरे एकदम छान शिजलेली आहे. जर आपल्याला खरंच स्वयंपाकाचा कंटाळा आला ना तर हे असं बनवून बघा तुम्ही एक दिवस, आणि बनवून मला ते सांगा तुम्ही की कसं झालं ते तुमचं. कारण आमच्या घरामध्ये आवडतं, छान होतं ते. तुम्हालाही ते आवडेल. तुम्ही नक्की करून बघा, ट्राय तरी करून बघा.
तर बघा ह्या माझ्या कशा झालेल्या आहेत यांचा. आणि आता मी माझ्या व्हिडिओचा इथेच एंड करते.